Good morning, student. In last video, we have to solve practice set 2.1. Today, we have to discussing new point, applications of Pythagoras theorem. In Pythagoras theorem, the relation between the hypotenuse and the side making right angle, that is relation between side opposite to right angle and the remaining two sides is given. In a triangle, relation between the side opposite to acute angle and remaining two sides and relation of the side opposite to obtuse angle with remaining two sides to be determined with the help of Pythagoras theorem. Study these relations from the following examples. म्हणजे पायथागोरस थेरममध्ये आपण हायपोटेनियस आणि त्याचे असणारे साइड्स आहेत मेकिंग राईट अँगल करणार आहे त्यांच्यामधलं रिलेशन बघितलं होतं की आपण सांगितलं होतं स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस विच इज इक्वल टू द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स कशा होत्या दीज टू साइड्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर होत्या आणि मग हे पायथागोरसचं रिलेशन आपण बघितलं होतं. आज आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये काय बघायचं आहे की द साइड ऑपोजिट टू ॲक्यूट अँगल आणि दुसरा जो बघायचा आहे साइड ऑपोजिट टू ऑप्टिस अँगल विथ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे एक ॲक्यूट अँगल आपण घेतला तर त्या ॲक्यूट अँगलच्या समोरची साईडची जे आहे त्याच्या अपोजिट साईड आणि राहिलेल्या दोन साईड आहेत त्यांच्यामध्ये काय रिलेशन असते हे आपण फॉलोइंग एक्झाम्पलच्या साहाय्याने या ठिकाणी ऑब्झर्व करणार आहोत. देअरफॉर वी हॅव टू टेक ऑन फर्स्ट एक्झाम्पल हिअर. इन ट्रायंगल ABC अँगल C एज अन ॲक्यूट अँगल. म्हणजे इथं C हा काय घेतला आहे ॲक्यूट अँगल घेतलेला आहे. देन सांगितले सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC and we have to prove that AB square which is equal to BC square plus AC square minus 2BC into काय करायचं आहे DC प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण इथं काय घेतलेलं आहे एक डायग्राम घेतलेले. त्या डायग्राममध्ये आपण जर बघितलं इन ट्रायंगल AB आणि काय सांगितलं आहे C सांगितलं आहे. इन ट्रायंगल ABC अँगल C हा जो तुम्हाला अँगल दिसतोय हा C जो आहे हा C कसा आहे त्या ठिकाणी ॲक्यूट अँगल आहे. मग आता काय सांगितलं होतं आपण द साइड ऑपोजिट टू ॲक्यूट अँगल अँड रिमेनिंग टू साइड्स त्यांच्यामधलं रिलेशन बघायचं आहे. आता Cच्या अपोजिट साइड कोणती आहे तर ही साइड कोणती आहे त्या ठिकाणी अपोजिट साइड AB आहे. म्हणजे आपल्याला इथं जे दिसले AB बरोबर आहे. आणि राहिलेले रिमेनिंग टू साइड कोणत्या राहिल्या एक BC राहिली आणि दुसरी काय राहिली AC. यांच्यामधलं रिलेशन आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे C इज द ॲक्यूट अँगल घेतलं. दिस सेगमेंट AD परपेंडिक्युलर ऑन द सेगमेंट काय सांगितलं त्या ठिकाणी BC सांगितले. आता मग काय केले बघा इथं इन द गिवन रिलेशन. आपण इथं बघूया आता इन द गिवन रिलेशन. आता गिवन रिलेशन मध्ये काय काय दिसते बघा आपल्याला इथं व्हॅल्यू दिलेली AB इज इक्वल टू काय दिलेले C दिलेले. मग आपण इथं लिहूया AB इज इक्वल टू C. देन काय सांगितलं दिस AC विच इज इक्वल टू काय घेतलंय B. म्हणजे AC साईड किती घेतलं B घेतले. दिस AD घेतलेले म्हणजे AD विच इज इक्वल टू काय घेतलेलं आहे P घेतलेलं आहे. देन BD घेतलेला आहे दिस BD विच इज इक्वल टू काय घेतलेलं आहे A मायनस X अँड लास्ट घेतलेला आहे DC विच इज इक्वल टू काय घेतलेलं आहे त्या ठिकाणी X घेतले. म्हणजे आम्ही काय सांगितलं इन द गिवन फिगर आपल्याला जो सांगितलं गिवन फिगर मध्ये काय सांगितलं त्या ठिकाणी इन द गिवन फिगर AB इज इक्वल टू काय घेतलेलं आहे C घेतलेला आहे. AC इज इक्वल टू काय घेतलेला आहे B घेतलेला आहे. AD जो आहे विच इज इक्वल टू काय घेतलेला आहे P घेतलेला आहे. BD इज इक्वल टू काय घेतलेला आहे A मायनस X घेतलेला आहे आणि DC इज इक्वल टू काय घेतलेला आहे त्या ठिकाणी X घेतलेला आहे. आता आपल्याला इथे एक ट्रायंगल दोन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल दिसतात. फर्स्ट राईट अँगल ट्रायंगल आपण कन्सिडर करूया ADB आणि अनदर राईट अँगल ट्रायंगल कुठला आहे आपला त्या ठिकाणी AD आणि काय आहे त्या ठिकाणी C. फर्स्ट वी हॅव टू टेक ऑन द ट्रायंगल AD आणि काय घेऊया B घेऊया. आपण लिहूया इथं इन ट्रायंगल ADB. आता ADB मध्ये काय करणार आहे हा ADB घेतलाय बाय युजिंग द काय करणार आहे पायथागोरस. आपण लिहूया इन ट्रायंगल ADB बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम नुसार काय दिसते आपल्याला हा आपण सांगतो हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे कोण येणार आहे AB स्क्वेअर. इथे लिहूया आपण AB स्क्वेअर इट इज हायपोटेनियस. रिमेनिंग टू साइड फर्स्ट साइड काय घेतली आपण AD स्क्वेअर घेतला आणि रिमेनिंग साइड कुठली घेतली BD घेतली. मग काय लिहिलं आपण इथं AB स्क्वेअर विच इज इक्वल टू काय घेतलं AD स्क्वेअर प्लस काय घेतलेलं आहे BD स्क्वेअर. देन वी हॅव टू सबस्टिट्यूट व्हॅल्यू. AB ची व्हॅल्यू काय सांगितल्या C सांगितल्या
सी स्क्वेअर, एडी हॅव्हिंग द व्हॅल्यू काय घेतल्या पी स्क्वेअर प्लस बीडी हॅव्हिंग व्हॅल्यू काय घेतल्या ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हिअर वी हॅव टू सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ द ए बी एडी अँड काय केलं त्या ठिकाणी बेडी केलं. देन नेक्स्ट स्टेप सी स्क्वेअर विच इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस आता हिअर वी हॅव टू काय करणार आहे ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं काय करायचं आहे एक्सपान्शन करायचं. मग आपल्याला सगळ्यांना माहित आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन जे आहे ते कसं आहे या ठिकाणी की ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस काय करणार आहे बी स्क्वेअर. मग आपण याला ए मानूया आणि ह्याला काय म्हणूया आपण या ठिकाणी बी. लेट अस वी हॅव टू टेकन दिस इज ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन प्लस काय आलं या ठिकाणी इन ब्रॅकेटमध्ये वाटले असले ए स्क्वेअर मायनस काय येणार आहे त्या ठिकाणी टू ए बी, टू ए इंटू बी मीन्स काय आलं एक्स आलं प्लस एक्स काय आलं त्या ठिकाणी स्क्वेअर आलं. हेन्स वी हॅव टू रिटर्न इन दिस वे सी स्क्वेअर विच इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस प्लस काय येणार ए स्क्वेअर प्लस मायनस काय येणार मायनस टू ए एक्स आलं प्लस काय आलं प्लस 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 आलं आणि एक्स स्क्वेअर. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली बघा सी स्क्वेअर विच इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस काय मिळालं एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर काय घेऊया आपण त्या ठिकाणी 1 घेऊया. सिमिलरली हिअर वी हॅव टू टेकन अनदर ट्रायंगल दॅट इज हा ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहे. कोणता ट्रायंगल आहे इन अ ट्रायंगल ए डी आणि काय घ्यायचं आहे सी इन ट्रायंगल ए डी सी. आता इन ट्रायंगल ए डी सी जर आपण घेतला तर आपल्याला इथं काय दिसतंय बाय काय घेणार इथं आपण पायथागोरस थिअरम बाय पायथागोरस थिअरम. मग आता इथं हे काय दिसतं आपण इथं 90 म्हणजे ही झाली हायपोटेनियस म्हणजे काय घेणार आपण इथं ए सी स्क्वेअर विच इज इक्वल टू काय घेणार आहे ए डी स्क्वेअर प्लस काय घेणार आहे दिस डी सी स्क्वेअर. म्हणजे आम्हाला काय मिळालं ए सी स्क्वेअर विच इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. आता ए सीची व्हॅल्यू काय दिसते इथं आपल्याला दिसत्या ए सीची व्हॅल्यू वी हॅव टेकन हिअर बी स्क्वेअर. ए डी हॅव्हिंग व्हॅल्यू जी आहे ती ए डीची व्हॅल्यू किती आहे पी आहे देअरफॉर वी हॅव टू रिटर्न पी स्क्वेअर प्लस डी सीची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे त्या ठिकाणी एक्स आणि म्हणून आपण इथं काय लिहूया एक्स स्क्वेअर. म्हणून आम्हाला इक्वेशन काय मिळालं बी स्क्वेअर विच इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ह्याच्यावरून आपण कोणाची व्हॅल्यू काढूया पी स्क्वेअरची मीन्स पी स्क्वेअर विच इज इक्वल टू काय येणार आहे बी स्क्वेअर हा प्लस एक्स स्क्वेअर इकडे घेतला एल एच एसला तर व्हॅल्यू काय मिळाली मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 2. म्हणजे आम्हाला पी स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली बी स्क्वेअर मायनस काय आलं त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर. आता नेक्स्ट पॉईंट आपण इथे घेऊया. आता पुढे आपण काय करणार आहे हे सबस्टिट्युटिंग. आता व्हॅल्यू काय करायची आम्हाला सबस्टिट्यूट करायचे आहे. सबस्टिट्यूट कोणाची व्हॅल्यू करायची आहे सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ पी. व्हॅल्यू ऑफ कुठले आहे त्या ठिकाणी पी आहे म्हणजे व्हॅल्यू ऑफ पी कुठला आहे त्या ठिकाणी सेकंड इक्वेशन आहे म्हणजे व्हॅल्यू ऑफ आपण इथं लिहूया पी स्क्वेअर फ्रॉम काय घेणार आहे त्या ठिकाणी 2 इन काय घेणार आहे त्या ठिकाणी 1 म्हणजे पी स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे ते आपण इक्वेशन 1 मध्ये काय करणार आहे सबस्टिट्यूट करणार आहोत. हेच काय मिळालं इक्वेशन नंबर 1 आहे सी स्क्वेअर विच इज इक्वल टू पी स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाल्या बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथं आपण लिहूया वाटलंच इक्वेशन लिहून घेऊया पी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर. हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. पी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही आपण इथं व्हॅल्यू घेऊ बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. काय व्हॅल्यू लिहिली पी स्क्वेअरची बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. देन काय आलं दिस प्लस ए स्क्वेअर मायनस 2x प्लस काय आलं एक्स स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट इयर वी हॅव टू सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ ओनली काय केली तर पी स्क्वेअरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता इक्वेशन काय होते बघूया इज इक्वल टू दिस मायनस एक्स स्क्वेअर दिस प्लस एक्स स्क्वेअर काय झालं कॅन्सल विथ इच अदर आणि रिमेनिंग टर्म जे आहेत ते रिमेनिंग टर्म कुठले आहेत बी स्क्वेअर दिस इज अ ए स्क्वेअर मायनस दिस इज अ 2x. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2x. ही व्हॅल्यू कोणाची मिळाली पी स्क्वेअरची. आता पी स्क्वेअर म्हणजे कोण होता पी म्हणजे कोण आहे आमचं एडी आहे बरोबर आहे. पी म्हणजे कोण आहे त्या ठिकाणी एडी आहे. आता आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली सी स्क्वेअर विच इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2x.
आता सी ची कुणाची व्हॅल्यू आहे, सी ए बी ची व्हॅल्यू आहे, इथं आपण ए बी सबस्टिट्यूट करू, ए बी चा स्क्वेअर. बी कोणाची व्हॅल्यू आहे, ए सी ची, देअरफॉर हिअर वी हॅव टू रिटर्न ए सी स्क्वेअर. ए व्हॅल्यू कोणाची आहे बघा, ए व्हॅल्यू जी आहे, आता आपल्याला व्हॅल्यू काय घेतल्या, ए इंटू काय घेतले त्या ठिकाणी एक्स घेतलेली. आता ए जी व्हॅल्यू आहे ती कुणाची येणार बघा, हा टोटल जो तुम्हाला बीसी दिसतोय म्हणजे इथे ए मायनस एक्स प्लस एक्स घेतले आपण, कोणाची व्हॅल्यू मिळाली त्या ठिकाणी, आता हा एक्स आहे म्हणजे इथं आपल्याला जो मिळालेला आहे, म्हणजे इथं तुम्हाला जर दिसलं बीडी ची व्हॅल्यू काय सांगितल्या, ए मायनस एक्स सांगितल्या आणि डीसी ची व्हॅल्यू काय सांगितल्या, एक्स सांगितल्या. आणि मग बीसी म्हणजेच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, बीडी, हा बीडी प्लस काय घेतो आपण इथं डीसी घेतो. मग बीसी ची व्हॅल्यू आम्हाला आता काय करायचं माहित नाही, मग बीसी ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय होणार, आपण या ठिकाणी काढत असताना बीडी ची व्हॅल्यू जी आहे ए मायनस एक्स आहे प्लस डीसी ची व्हॅल्यू किती आहे, एक्स आहे, हा मायनस एक्सला प्लस एक्स गेला तर आम्हाला बीसी ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, ए मिळणार आहे. म्हणजे ए व्हॅल्यू जी आहे ती कुणाची आली, आमच्या बीसी ची आहे. मग ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर, सी स्क्वेअर विच इज इक्वल टू बी स्क्वेअर कोणाची व्हॅल्यू आहे, ए सी ची, दिस इज अ ए सी स्क्वेअर. ए व्हॅल्यू कोणाची आहे आपल्याला या ठिकाणी मिळालेली, बी सी ची, प्लस बी सी स्क्वेअर मायनस 2 ए म्हणजे बी सी आणि इंटू एक्स म्हणजे कोण आहे त्या ठिकाणी, डी सी, आणि सी स्क्वेअर म्हणजे कोण आहे या ठिकाणी, ए बी चा स्क्वेअर. म्हणजे इथं आम्हाला प्रूफ काय करायचं होतं बघा, ए बी स्क्वेअर विच इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस 2 बी सी इंटू डी सी. इथं आम्ही काय प्रूफ केलं बघा, ए बी स्क्वेअर विच इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर मायनस 2 बी सी इंटू काय केलं, डी सी केलं. समजलंय का बघा, इथं आपण काय केलं, इथंपर्यंत आपण दोन ट्रायंगल कन्सिडर केले, एक ट्रायंगल एडीबी, दुसरा ट्रायंगल कुठला होता आपला, एडीसी होता. आणि याच्यामध्ये ठेवत असताना इथं आपल्याला व्हॅल्यू काय ठेवल्या, बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, म्हणजे इथं पी ची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठेवली आणि बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2 एक्स आला आणि मग तिथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. फक्त ए ची व्हॅल्यू आम्ही काय केली, इथं बी डी इज इक्वल टू ए मायनस एक्स आहे आणि डी सी इज इक्वल टू एक्स आहे, म्हणून बी सी इज इक्वल टू बी डी प्लस डी सी आलं, म्हणून बी सी ची व्हॅल्यू किती आली, ए आली. आणि ही व्हॅल्यू आपण काय केलेली या ठिकाणी, ए ची व्हॅल्यू काय ठेवली, बी सी. आणि इन दिस वे वेन अँगल सी हा ॲक्यूट अँगल असेल तर त्याच्या अपोजिट साईड म्हणजे कोण आहे, ए बी स्क्वेअर, ही कोणा इतकी असणार आहे त्या ठिकाणी, रिमेनिंग टू साईड्स आपण घेणार आहे, रिमेनिंग टू साईड बी सी आणि रिमेनिंग साईड कोणते, ए सी, म्हणून ए बी स्क्वेअर विच इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस 2 बी सी इंटू डी सी विच वी हॅव टू काय केले त्या ठिकाणी, प्रूफ हिअर. देन we have to take a second example. In second example here we have to say that in triangle ABC angle ACB is काय सांगितलंय, ऑब्ट्यूस अँगल सांगितलंय. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे आपण काय घेतलं त्या ठिकाणी, विशाल कोन घेणार आहे, सेगमेंट एडी परपेंडिक्युलर सेगमेंट BC. देन we have to prove that AB square which is equal to BC square plus AC square plus 2BC इंटू काय घेणार आहे त्या ठिकाणी, CD. आता मगाशी काय म्हटलं होतं, सी इट इज काय होता, ॲक्यूट अँगल होता आणि मग त्याच्या अपोजिट साईडची जी होती त्याचं आपण रिलेशन घेतलं होतं. आता इथं काय घेणार आहे, इन ट्रायंगल ए डी आणि काय घेतलंय, बी घेतलाय. म्हणजे आता इथं जर घेतला आपण इन ट्रायंगल कुठला घेतला, ए बी आणि काय घेतला, सी घेतला. इन ट्रायंगल ए बी आणि सी, आता इथं जर घेतला अँगल सी इट इज काय त्या ठिकाणी, ऑब्ट्यूस अँगल. आता सी ऑब्ट्यूस अँगल असेल तर आपण इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए सी बी इज ऑब्ट्यूस अँगल घेतलाय. आपण काय केलंय, हा सेगमेंट एडी घेतलाय, परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट काय घेतलाय, बी सी घेतलाय. आणि म्हणून आम्ही इथं लिहित असताना काय सांगणार आहे, इन द फिगर, इथं जर घेतलं इन द फिगर मध्ये काय काढलाय, सेगमेंट एडी जो घेतलेला आहे तो सेगमेंट एडी परपेंडिक्युलर सेगमेंट काय आहे त्या ठिकाणी, BC. कळतंय का बघा, काय सांगितलं, इन ट्रायंगल ए बी आणि सी अँगल सी कसा आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे, सेगमेंट एडी परपेंडिक्युलर ऑन काय घेतलाय त्या ठिकाणी, BC घेतलाय. हिन्स मग आपण त्यांचे व्हॅल्यू घेतलंय. आता व्हॅल्यू काय घेतलेत बघा, हा पहिली व्हॅल्यू काय घेणार आहे, ए बी, हा ए बीची व्हॅल्यू किती घेतल्या, सी घेतलेली. त्यानंतर हा बी सी घेतला, बी सीची व्हॅल्यू किती घेतल्या, ए घेतलेली. हा ए सी आहे, ए सी ह्या व्हॅल्यू काय घेतल्या, बी घेतल्या. आणि धिस एडी जो आहे तो एडी
हॅव्हिंग व्हॅल्यू काय घेतल्या त्या ठिकाणी पी घेतलेले आहे. आणि लास्ट वन जो आपण घेणार आहे डीसी जो आहे तो डीसी इज इक्वल टू काय घेतलेला आहे एक्स. आता प्रूव्ह करताना काय सांगितलं होतं सीच्या अपोजिट साईड. आता अँगल सीच्या अपोजिट साईड कोण आहे ए बी आहे. मग इथं बघा ए बीचा स्क्वेअर रिमेनिंग टू साईड घेतलेत. आता रिमेनिंग साईड टू साईड कोण एक साईड बी सी आणि अनदर साईड कोणती आहे ए सी. म्हणून इथं लिहिलं बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर टू बी सी इंटू काय घेतले त्या ठिकाणी सी डी घेतले. हिअर ऑल्सो वी हॅव टू टेकन टू राईट अँगल ट्रायंगल. फर्स्ट राईट अँगल ट्रायंगल ट्रायंगल ए डी सी आणि अनदर राईट अँगल ट्रायंगल ए डी आणि काय घेणार आहे बी घेणार आहे. आता त्यातला पहिला आपण काय घेऊया इन ट्रायंगल ए डी बी घेणार आहे. आपण काय करणार आहे बाय युझिंग द पायथागोरस थेरम. तर बाय युझिंग द पायथागोरस थेरम हा ट्रायंगल ए डी आणि काय घेतला बी घेतला. तर हायपोटेनस कोण आला इथं ए बीचा स्क्वेअर ए बी स्क्वेअर विच इज इक्वल टू धिस ए डी स्क्वेअर प्लस काय घेणार आहे हा बेस दॅट इज बी डी स्क्वेअर घेणार. आता आपल्याला ए बीची व्हॅल्यू माहिती आहे. ए बीची व्हॅल्यू काय घेतली तर सी घेतल्या. हेन्स काय घेतला आपण सी स्क्वेअर विच इज इक्वल टू ए डीची व्हॅल्यू किती आहे तिथं पी आहे पी स्क्वेअर प्लस आता बी डी घेतलाय. आता बी डी काय आलाय दिस बी सी प्लस काय घेतलाय त्या ठिकाणी सी डी घेतलाय आणि म्हणून आम्ही त्यांची व्हॅल्यू काय घेणार आहे ए प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हेन्स सी स्क्वेअर विच इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस इथं ए प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन घ्यायचं आहे. मागाशी जे आम्ही सांगितलं होतं ए मायनस बीच होतं. आता काय घ्यायचं आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस काय म्हणतो आपण बी स्क्वेअर. इन दिस वे इट इज टर्म काय घ्यायची ए दिस इज अ टर्म काय घ्यायची बी घ्यायची आणि देन वी हॅव टू काय करायचं त्या ठिकाणी स्क्वेअरिंग. आता ह्याचा स्क्वेअर काय येणार ए स्क्वेअर प्लस काय येणार आहे टू ए एक्स म्हणजे इथं ए बी प्लस काय आलं एक्स स्क्वेअर म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली सी स्क्वेअर विच इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस काय मिळाली ए स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस काय मिळाली एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर काय घ्यायचं 1 घ्यायचं. सिमिलरली आता दुसरा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. राईट अँगल ट्रायंगल कुठला ए डी आणि सी. इथं लिहूया आपण इन अ ट्रायंगल ए डी सी परत बाय युझिंग द कुठलं पायथागोरस थेरम बाय पायथागोरस थेरम. आता बाय पायथागोरस थेरम परत काय येणार आहे एडीसी मध्ये एसी हा काय झाला हायपोटेनस म्हणून आपण लिहूया एसीचा स्क्वेअर विच इज इक्वल टू रिमेनिंग साईड कुठली धिस एडी स्क्वेअर प्लस काय येणार आहे तर डी सी स्क्वेअर म्हणून प्लस आपण लिहूया डी सी स्क्वेअर. हेन्स ए सीची व्हॅल्यू काय आहे ए सी विच इज इक्वल टू बी आहे म्हणून आपण इथे लिहूया बी स्क्वेअर. देन कुठले आहे एडी घेतलेले एडीची व्हॅल्यू किती आहे पी स्क्वेअर प्लस डी सी हॅव्हिंग व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर म्हणजे आम्हाला बी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली एक्स स्क्वेअर प्लस काय मिळाली पी स्क्वेअर. इथं पण आम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची पी स्क्वेअरची म्हणून आपण इथं लिहूया हेन्स पी स्क्वेअर विच इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 2. म्हणजे मागाशी जशी आपण पी स्क्वेअरची पहिल्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू काढली तशी इथं पण काढली. हा एक्स स्क्वेअर इकडे एल एच एसला नेल्यावर मायनस होणार बी स्क्वेअर मायनस काय झाला एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू पी स्क्वेअर. आता नेक्स्ट व्हॅल्यू आपण जसं केलं होतं सबस्टिट्युटिंग आपल्याला व्हॅल्यू करायची. सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर इन इक्वेशन काय करूया आपण त्या ठिकाणी 1 मध्ये ही व्हॅल्यू ठेवूया आपण. मग इक्वेशन 1 काय आहे सी स्क्वेअर विच इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस काय मिळालं आहे त्या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस 2x प्लस काय मिळाले एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आता पी स्क्वेअरची व्हॅल्यू आम्ही काय ठेवणार आहे तर पी स्क्वेअरची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे आपण पी स्क्वेअरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली प्लस काय आलं इथं ए स्क्वेअर प्लस 2x प्लस काय मिळालं एक्स स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअरची व्हॅल्यू फक्त आपण सबस्टिट्यूट कुठली केली बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. रिमेनिंग टर्म ॲज इट इज लिहिली आपण ए स्क्वेअर प्लस 2x प्लस काय लिहिलं एक्स स्क्वेअर. आता कॅन्सल टर्म कुठली होणार हा मायनस एक्स स्क्वेअरला हा प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे रिमेनिंग टर्म काय राहिली सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस काय गेला ए स्क्वेअर प्लस काय घेतलं 2x
आता आपण काय करणार आहे, त्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सी जो आहे, सी म्हणजे कोण आहे आमचा, इथं सी घेतला तर ए बी आहे म्हणून आपण इथं लिहूया ए बीचा स्क्वेअर. बी जो आहे तो बी कोण आहे, ए सी, देअरफॉर इथं लिहूया आपण ए सीचा स्क्वेअर लिहूया. आता ए म्हणजे कोण आहे, बी सी, म्हणून आपण काय लिहूया इथं बी सीचा स्क्वेअर, बी सी स्क्वेअर प्लस 2, ए ची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी बी सी, म्हणजे 2 काय आलं बी सी आला, इंटू एक्स म्हणजे कोण आहे त्या ठिकाणी डी सी आहे, आणि हा आपण इथं काय केलं डी सी लिहिलं. म्हणजे आम्हाला प्रूफ जे करायचं होतं, प्रूफ काय करायचं होतं, ए बी स्क्वेअर विच इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर प्लस 2 बी सी इंटू सी डी. आणि हिअर वी हॅव टू प्रूफ हिअर ए बी स्क्वेअर विच इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस 2 बी सी इंटू काय केलं त्या ठिकाणी डी सी. म्हणजे इन केस ऑफ ॲक्यूट अँगल असेल किंवा इन केस ऑफ ऑब्ट्यूस अँगल असेल, आपण काय करणार आहे, त्या ऑब्ट्यूस अँगलच्या अपोजिट साईडची जी बाजू आहे त्याची किंमत आपण जी काढलेली आहे ती राहिलेल्या रिमेनिंग त्याच्या दोन बाजू ज्या आहेत, म्हणजे तर सीच्या अपोजिट जी घेतली आहे ती ए बी आहे आणि रिमेनिंग राहिलेले दोन साईड म्हणजे कोण आहे ते बी सी आणि दुसरं कोण आहे ए सी, यांच्यामधलं रिलेशन वी हॅव टू कॅल्क्युलेट बाय युझिंग द ॲप्लिकेशन ऑफ अ पायथागोरस थेरम. Then we have to see next point, that is a Apollonius theorem. Point Apollonius theorem. In a triangle ABC, if M is the midpoint of side BC, then AB square plus AC square which is equal to 2AM square plus 2BM square. म्हणजे अपोलोनियस थेरम मध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर हा ट्रायंगल ए बी आणि काय घेतला सी सांगितला. इन ट्रायंगल ABC दिस एम इज द काय सांगितला मिड पॉईंट सांगितला. मिड पॉईंट सांगितलं तर आपण काय सांगणार दिस बी एम विच इज इक्वल टू काय सांगणार त्या ठिकाणी सी एम सांगणार. आणि जर असेल तर आम्ही तिथं काय सांगितलं ट्रायंगल एम इज द मिड पॉईंट ऑफ साईड बी सी आणि प्रूफ काय करायचं आहे आम्हाला दिस ए बी स्क्वेअर प्लस काय घेणार आहे ए सी स्क्वेअर. हा ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर विच इज इक्वल टू काय येणार आहे 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर म्हणू शकताय किंवा 2 काय म्हणू शकताय एम सी स्क्वेअर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. आता इथं आपल्याला हे प्रूफ करायचं असेल तर वी हॅव टू काय करणार आहे कन्स्ट्रक्शन करणार आहे. कन्स्ट्रक्शन काय करणार आहे ड्रॉ सेगमेंट एडी करणार. हा सेगमेंट एडी जो आहे तो परपेंडिक्युलर घ्यायचा आहे. परपेंडिक्युलर कशावर घेतला सेगमेंट बी सी, म्हणून आपण इथं लिहूया कन्स्ट्रक्शन. ड्रॉ काय सांगितलं त्या ठिकाणी सेगमेंट एडी परपेंडिक्युलर कशावर घेणार आहे आपण त्या ठिकाणी सेगमेंट बी सी. आता इथं आम्ही जर बघितलं की मागाशी आपण जे दोन अँगल शिकलो होते, एक अँगल अक्यूट अँगल आणि दुसरा काय घेतला होता ऑब्ट्यूस अँगल. इफ सेगमेंट एम दिस सेगमेंट एम इज नॉट काय सांगितले परपेंडिक्युलर टू सेगमेंट काय सांगितलं त्या ठिकाणी बी सी. देन काय झालं त्या ठिकाणी आउट ऑफ आपण जर बघितलं एक अँगल ए एम बी तुम्हाला इथं दिसतोय. हा ए एम बी तुम्ही जर बघितला हा ए एम बी आणि हा कन्सिडर केलेला दुसरा अँगल ए एम सी, अँगल ए एम बी आणि अँगल कुठला आहे ए एम आणि सी. म्हणजे आम्ही काय सांगितलं दिस सेगमेंट ए एम इज नॉट परपेंडिक्युलर टू कोणाला सांगितलंय बी सी ला आणि म्हणून इथं अँगल तो तयार झालेला अँगल ए एम आणि बी आणि ए एम सी. ए एम बी जर कन्सिडर केला तर ए एम बी कसला अँगल आहे त्या ठिकाणी ऑब्ट्यूस अँगल आहे आणि म्हणून आपण इथे लिहू शकतोय इन द फिगर अँगल ए एम बी इज कसला अँगल आहे ऑब्ट्यूस अँगल. अँगल ए एम बी हा काय झाला ऑब्ट्यूस अँगल झाला. अँड सांगणार आहे अँगल ए एम सी, ए एम सी हा दिस अँगल आम्हाला जो दिसतोय म्हणजे हा इथं समोर दिसतोय ए एम सी इज काय त्या ठिकाणी ॲक्यूट अँगल. कळतंय एक ऑब्ट्यूस झाला एक काय झाला ॲक्यूट अँगल एक ऑब्ट्यूस अँगल. आणि मगाशी जी दोन आपण एक्झाम्पल बघितली होती त्याच्यानुसार इन केस ऑफ ऑब्ट्यूस अँगल घेतला तर ऑब्ट्यूस अँगलच्या अपोजिट साईड म्हणजे कुठली घेणार आहे तिथं ए बी स्क्वेअर. हा रिमेनिंग टू साईडच्या बाबतीतलं रिलेशन आपण भेटलो होतं ते लिहिणार आहे. आता आपण इथं पहिल्या ए एम बी हा ऑब्ट्यूस अँगल त्याच्या संदर्भात लिहूया. म्हणजे हा काय झाला ए बी स्क्वेअर झाला विच इज इक्वल टू रिमेनिंग टू साईड म्हणजे ह्या ट्रायंगलच्या ए एम बीच्या ही साईड कुठली झाली ए एम झाली. म्हणजे इथं काय लिहिणार ए एम स्क्वेअर पुन्हा काय लिहिणार इथं बी एमचा स्क्वेअर. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिलं ए एम स्क्वेअर प्लस काय लिहिलं आपण त्या ठिकाणी बी एम स्क्वेअर लिहिला प्लस काय घेणार आहे त्या ठिकाणी 2
बी एम घ्यायचा प्लस 2BM आणि इंटू त्याच्यामध्ये ॲड काय केलं मी, हा एम डी ॲड आहे म्हणून इथं काय लिहिणार, त्या ठिकाणी एम डी असं लिहिणार. दिस इज इक्वेशन नंबर 1. कळतंय काय बघा. हा सी ॲक्यूट अँगल ऑब्ट्यूज अँगल आहे. ऑब्ट्यूज अँगलच्या अपोजिट साईड कोणते आहे तिथं AB स्क्वेअर. ही कोणा इतकी असणार आहे, इज इक्वल टू दिस साईड AM स्क्वेअर, रिमेनिंग राहिलेलं 2 साईड, फर्स्ट साईड AM स्क्वेअर, अनदर साईड कुठली घेतली BM स्क्वेअर, प्लस काय घेणार आहे 2BM घेणार आहे. आणि इथं जो परपेंडिक्युलर काढल्यामुळे इथं जी ऍड झालेली लाईन आहे ती कुठली आहे, MD, म्हणून आम्ही काय लिहिलं AB स्क्वेअर विच इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2BM इंटू MD इन केस ऑफ कोणाच्या घेतली, ऑब्ट्यूज अँगलच्या. आता दुसरा कोण घ्यायचा आहे, हा AMC, हा मला ट्रायंगल जो दिसतोय ह्याच्या बाबतीत हा कसला अँगल आहे, ॲक्यूट अँगल आहे. आता ह्या ॲक्यूट अँगलच्या अपोजिट साईड म्हणजे कोण आहे, AC, म्हणून आपण इथे लिहूया AC स्क्वेअर. आता राहिलेल्या दोन साईड कुठली, एक साईड आहे AM, दुसरी साईड कोणती आहे MC, म्हणून आपण इथे लिहूया AM स्क्वेअर प्लस काय लिहिणार आहे तिथं CM स्क्वेअर लिहिणार. आता काय झालंय बघा, इथं मायनस आहे ना, का तर आपण इकडच्या बाजूला परपेंडिक्युलर मायनस घेणार. मायनस घेत असताना काय घेतलं, -2. आता 2 कोण घेणार त्या ठिकाणी, AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस काय घेतलं आपण त्या ठिकाणी CM स्क्वेअर मायनस काय घेणार 2MC घेणार. म्हणजे आपण हा घेतलेला आहे 2MC, हा काय घेतला 2MC घेतला आणि त्याच्यामध्ये ऍड कोण झालंय, तर हा MD ऍड झालाय म्हणून इथं काय लिहूया आपण त्या ठिकाणी MD लिहूया. दिस इज इक्वेशन नंबर 2. बघा कळतंय काय, सी हा ॲक्यूट अँगल झाला. ॲक्यूट अँगलच्या अपोजिट साईड कोणती आहे, AC स्क्वेअर. राहिलेली साईड कुठली, AM स्क्वेअर. राहिलेली साईड कोणती, CM स्क्वेअर. म्हणून AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर मायनस घेतलं कारण आपण परपेंडिक्युलर बॅक साईडला आहे म्हणजे हा एवढी बाजू काय झाली, ही टोटल हा घेतलेली, हा CM घेतला 2MC घेतला आणि त्याच्यामधून हा MD इंटू काय केला तिथे MD केला. आता इथे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन 2 घेतलं तर आपण इथे लिहूया ॲडिंग इक्वेशन 1 अँड काय घेतलं 2 घेतलं. इक्वेशन 1 आणि 2 ऍड केली तर LHS मध्ये LHS मिळूया AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर विच इज इक्वल टू, ही पहिली M स्क्वेअर लिहून घेऊया प्लस BM स्क्वेअर प्लस 2BM इंटू काय घेतलं MD आणि त्याच्यामध्ये काय ऍड करणार आहे इक्वेशन नंबर 2 प्लस काय घेतलं दिस AM स्क्वेअर प्लस काय घेतलं CM स्क्वेअर मायनस 2MC इंटू काय घेणार आहे आपण त्या ठिकाणी MD. म्हणजे फक्त इक्वेशन दोन्ही काय केले आपण एकमेकामध्ये त्या ठिकाणी ऍड केले. आता ऍड केल्यानंतर आम्हाला काय दिसते बघा, हेन्स AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर LHS आहे तसं. आता इथं काय दिसतंय, दिस AM स्क्वेअर दिसतंय, हा सुद्धा काय दिसतोय आपल्याला AM स्क्वेअर. म्हणजे AM स्क्वेअर काय आलं त्या ठिकाणी 2AM स्क्वेअर त्या ठिकाणी कळतंय. आता पुढे काय सांगितलंय BM स्क्वेअर आणि एक काय घेतलाय त्या ठिकाणी CM स्क्वेअर घेतले. आता आम्ही काय करू शकतोय, हा जो CM आहे याच्या ऐवजी मग आता इथे लिहूया 2AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2 काय घेतलं आपण त्या ठिकाणी BM घेऊया MD प्लस इथं CM च्या ऐवजी आम्ही काय ठेवू शकतोय BM स्क्वेअर मायनस 2MC इंटू काय घेतलं MD. इथं सबस्टिट्यूट करूया आपण BM विच इज इक्वल टू CM कारण आपण काय सांगितलं दिस M पॉईंट इज मिड पॉईंट ऑफ काय सांगितलं BC म्हणून BM जेवढा असेल तेवढा CM असणार आहे आणि म्हणून आपण काय घेऊया तिथं CM च्या ऐवजी BM घेऊया. हेन्स AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर विच इज इक्वल टू 2AM स्क्वेअर BM स्क्वेअर आणि हा BM स्क्वेअर म्हणजे काय आला प्लस 2BM स्क्वेअर 2BM इंटू MD. इथं सुद्धा मी काय करू शकतो, ह्या MC च्या ऐवजी इथं BM जर लिहिला तर प्लस 2BM इंटू MD आणि हा 2 काय घेतलाय त्या ठिकाणी प्लस 2BM MD आणि इथं काय मायनस 2BM MD एकमेकाला कॅन्सल होणार आहे म्हणजे तिथं काय आलं 0 आलं. आणि मग आम्हाला जो अपोलोनियस थेरम प्रूव्ह करायचा होता तो काय होता AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर विच इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. हे प्रूव्ह केलं AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर विच इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस काय मिळाला मला 2BM स्क्वेअर आणि दिस इज काय सांगतो आपण त्या ठिकाणी दिस इज नोन ॲज काय मिळालं अपोलोनियस थेरम. म्हणजे या ठिकाणी आपण काय सांगू शकतोय द रिलेशन अमंग द साइड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल. ह्या मेडियन्स ऑफ ट्रायंगल मधलं जे रिलेशन मिळालेलं आहे
This is known as a Apollonius theorem. Okay, thank you.